गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्य जेव्हा मनावर नियंत्रण मिळवतो ना, तेव्हाच तो सर्वश्रेष्ठ गणला जातो। पण मनावर नियंत्रण मिळवणं एवढं सोपं आहे का? हो, समर्थांनी सांगितलं आहे, हो नक्कीच सोपं आहे। पण त्या मनाला जेव्हा संतांची संगत लागेल, बघा आपण कधी कधी म्हणत असतो की मनुष्याची संगत असते ना, ती खूप या मनावर प्रेरित करत असते, प्रभाव टाकत असते। पण म्हणून समर्थ सांगत आहेत, त्या ठिकाणी कधीच बसू नका ज्या ठिकाणी दुसऱ्यांबद्दल वाईट बोललं जातं। कारण का? कारण तुम्ही ज्या ठिकाणी बसलेला असता, ज्या ठिकाणाहून तुम्ही जेव्हा उठून जाता ना, तुम्ही उठून गेल्यानंतर त्या ठिकाणी पुढची चर्चा असते ना, ती तुमच्याबद्दलच होत असते। बघा कधी कधी हा मनुष्य असतो ना, बघा एवढा माणसांच्या संगतीमध्ये गुंतला जातो ना, बघा 2-2, 3-3 तास गप्पा मारत असतो। कारण का? त्या गप्पांमध्ये त्याचा काही फायदा असतो का? उलट दुसऱ्यांचे हेवे दावे, दुसऱ्यांच्या चर्चा करणं त्याला त्याच्या मनाला सुख वाटत असतं। पण समर्थांनी सांगितलेलं आहे की ज्या ठिकाणी तुम्ही बसलेला असता, जर एक वेळ तुम्ही दुसऱ्याची चर्चा केली ना, बघा जेव्हा त्या ठिकाणाहून तुम्ही निघून जाता ना, त्याच ठिकाणी तुमचेच मित्र तुमच्या विरुद्ध कारस्थान करत असतात। त्या ठिकाणी तुम्ही उठून गेल्यानंतर तुमचीच चर्चा होत असते। म्हणून आपण कुठं बसावं आणि कसे मित्र करावे, ही संगती असते ना, मनुष्याला घडवत असते। समर्थांनी सांगितलेलं आहे की माणसानं आयुष्यामध्येही या 2 व्यक्तींपासून लांब राहायला हवं। त्या 2 व्यक्ती कोणत्या बरं? एक पहिली व्यक्ती म्हणजे एक व्यक्ती असते ती व्यस्त आणि दुसरी व्यक्ती असते गर्विष्ठ। बघा एक व्यस्त असते आणि दुसरी असते गर्विष्ठ। कारण व्यस्त माणूस असतो ना, त्याच्या मर्जीनुसार बोलणार असतो, आणि गर्विष्ठ माणूस असतो तो त्याच्या मतलबानुसार आठवण काढणार असतो। म्हणून या 2 व्यक्तीपासून खूप दूर राहायला हवं। कारण का? कारण व्यस्त व्यक्ती असतो ना, बघा त्याचा वेळ काढून तो तुमच्याशी बोलत असतो। तुमच्या जीवनात जरी किती संकट आली तरी त्याला काही घेणं देणं नसतं। आणि दुसरा असतो गर्विष्ठ। हा गर्विष्ठ मनुष्य असतो, त्याला जर तुमच्यापासून काही फायदा होत असेल तरच तो तुमच्याशी बोलत असतो। म्हणून जीवनामध्ये कोणाचाही द्वेष करू नका, कारण कोणाचाही द्वेष करण्याची सवय असते ना, जीवनात कोणतेही सुख मिळवून देत नाही, आणि ही सवय आपली मानसिक शांती भंग करत असते। म्हणून बघा तुम्ही कधी कधी जास्त स्पष्ट बोलता, त्यामुळे लोक तुमच्यापासून दुरावले जातात। पण त्यांना तुमच्या बोलण्याचा अर्थ कळेपर्यंत त्याची वेळ निघून गेलेली असते। म्हणून समर्थांनी सांगितलं आहे, आपण कुठे काय बोलावं, कुठे काय बोलू नये, हे ज्याला समजलं ना, तो सुखी मनुष्य झाला। पण हे आपल्याला कळेपर्यंत आपण म्हातारे होतो। म्हणून समर्थांनी आपल्याला ही साधी आणि सोपी भक्ती बघा फुकटमध्ये दिली आहे ना, त्याचे काही पैसे घेतले आहेत का? पण या भक्तीचा बघा परिपूर्ण जो वापर करतो, परिपूर्ण त्याच्या मनामध्ये उतरवतो, तोच खरा सुखी होतो। म्हणून समर्थ सांगत आहेत, जे तुम्ही पेराल ना तेच उगवणार आहे। दुसऱ्याला जाणून बुजून शारीरिक, मानसिक, आर्थिक प्रकारचे दुःख देणारी व्यक्ती असते ना, जी आज जरी सुखी दिसत असली तरी आयुष्यामध्ये पुढे आज केलेल्या प्रत्येक कर्माचा हिशोब असतो ना, त्याला द्यावाच लागतो। बघा आपण कधी कधी म्हणतो की समर्था मी एवढी उपासना करतो, एवढी भक्ती करतो, आणि माझा शत्रू आहे, माझा दुश्मन आहे, माझा बाजूवाला आहे, बघा तो काहीच करत नाही, परमेश्वराचं नाव सुद्धा घेत नाही, म्हणजे तो नास्तिक आहे, तरीसुद्धा तो श्रीमंत आहे, आणि मी गरीब का? समर्थांनी यावर सुंदर उत्तर दिलेलं आहे
तो जरी तुला श्रीमंत दिसत असेल ना, पण त्या पैशाने तो सुखी नाही होऊ शकत. पण तुझ्याकडे पैसे नाहीत, पण तू जेवढा सुखी आहे ना, तेवढा सुखी कोणीच नाही होऊ शकत. म्हणून समर्थांनी या भक्ताला प्रत्येक वेळ तारण्यासाठी बघा मंत्र दिलेला आहे. पण त्या मंत्राचा तो वापर करतो का? जिथे दुःख निर्माण होईल, जिथे सुख निर्माण होईल, दोन्ही क्षणी तो मंत्राचा वापर करायचा आहे. पण जेव्हा दुःख निर्माण होतं ना, तेव्हा त्याला देव आठवतो, तेव्हा त्याला सद्गुरू आई आठवते. पण सुखामध्ये थोडं जरी सुख निर्माण झालं ना, बघा महिना परमेश्वराचं नाव त्याच्या मुखामध्ये येत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, माणसाचे विचार असतात ना, माणसाचे विचारच माणसाला दुःख आणि सुख निर्माण करत असतात. ज्याचे विचार श्रेष्ठ आहेत, ज्याचं मनावर नियंत्रण आहे, तो मनुष्य दुःखी नक्कीच होतो. म्हणजेच काय? म्हणजे दुःखी होतो, पण त्या दुःखांना पेलण्याचं सामर्थ्य ते भगवंताकडून मिळत असतं. कारण जेव्हा आपण भक्तिमार्गामध्ये येतो, जेव्हा आपण उपासना करतो, त्यावेळी आपलं हे मन आहे ना, एक चित्त होऊन जातं. आणि जेव्हा हे मन एक चित्त होतं, तेव्हा विचार श्रेणीसुद्धा श्रेष्ठ होते. आणि जेव्हा विचार करण्याची भावना एकदम ताकदशीर होते, तेव्हा मनुष्याच्या जीवनामध्ये सुख प्रेरक गोष्टी निर्माण होत असतात. बघा, आपण एका कथेद्वारे स्पष्ट करूया. नक्की मनुष्याचं नियंत्रण जर व्यवस्थित असेल आणि जर मनुष्याच्या मनामध्ये चांगले विचार असतील, तर त्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी व्यवस्थितच घडल्या जातात. एक मुलगा असतो आणि तो मुलगा एक शेठ जवळ नोकरी करत असतो आणि त्याला आईवडील सुद्धा नसतात. या जगामध्ये त्याला एकट्याला सोडून निघून गेलेले असतात. त्याचे आयुष्य खूपच हालाकीचं जगत असतो आणि रोजच्या रोज पैसे कमवायचे आणि त्या पैशातून स्वतःचं पोट भरायचं. अशा प्रकारे तो त्याचं आयुष्य जगत होता. बघा, एके दिवशी तो मुलगा त्याच्या कामामध्ये निमित्त दुसऱ्या शहरामध्ये चालला होता आणि त्याच्याच पुढे एक वृद्ध व्यक्ती त्याच्या पाठीवर 3 पिशव्या घेऊन जात होता. मुलाने पाहिलं की हा माणूस खूपच वृद्ध आहे आणि हा 3 पिशव्या पाठीवर घेऊन कुठेतरी चालला आहे. थोडा वेळ चालल्यानंतर तो वृद्ध व्यक्ती एका झाडाखाली बसला व तो तिथे बसून आराम करू लागला. तो मुलगा तिथून पुढे जाणारच होता, तेव्हा त्या वृद्ध व्यक्तीने त्याला आवाज दिला व त्या मुलाला त्याच्याजवळ बोलावलं. वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणाला, बाळा, तू माझी थोडी मदत करू शकतोस का? माझ्याजवळ या 3 पिशव्या आहेत. या खूपच जड आहेत आणि मी म्हातारा झालो आहे, त्यामुळे मला या 3 पिशव्या घेऊन जाणं खूप अवघड झालं आहे आणि मी खूप थकलो सुद्धा आहे. जर तू माझी मदत केलीस, तू माझ्याकडील 1 पिशवी घेतलीस आणि मला दुसऱ्या शहरात घेऊन गेलास, तर मी तुला 3 सोन्याच्या मोहरा देईल. तेव्हा तो मुलगा त्या म्हाताऱ्या व्यक्तीचं बोलणं ऐकतो आणि त्याला म्हणतो, काहीच हरकत नाही बाबा, मी तुमची मदत करण्यासाठी तयार आहे. तुम्ही सांगा तुम्हाला कुठे जायचं आहे. असं म्हणत त्या मुलाने त्या वृद्ध व्यक्तीची 1 पिशवी उचलली आणि ती पिशवी खांद्यावर घेऊन तो पुढे पुढे चालू लागला. जेव्हा त्याने ती पिशवी उचलली, तेव्हा त्या मुलाला जाणवलं की ही पिशवी खरंच खूप जड आहे. मुलगा आणि ते वृद्ध व्यक्ती रस्त्यानं पुढे चालत होते. काही अंतर चालल्यानंतर गाव समाप्त झाला आणि एक सुनसान रस्ता पुढे लागला होता. ते दोघेही त्यांच्या मार्गाने पुढे चालले होते. जेव्हा ते सुनसान रस्त्यावर आले, तेव्हा तो मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला विचारतो, बाबा, या पिशवीमध्ये नक्की आहे तरी काय? कारण ही पिशवी खूपच जड आहे. तेव्हा ते वृद्ध व्यक्ती म्हणाले, काही नाही बाळा, यामध्ये तांब्याची नाणी आहेत आणि यामुळेच ही पिशवी जड आहे. त्या वृद्ध व्यक्तीचं हे बोलणं ऐकल्यावर तो मुलगा मनातल्या मनात विचार करू लागला, असं वाटत आहे की हे बाबा नक्कीच कोणीतरी व्यापारी आहेत आणि म्हणूनच ते एवढे तांब्याची नाणी घेऊन चालले आहेत. तेवढ्यातच त्या मुलाच्या मनामध्ये एक विचार आला, हा बाबा कोणीही असू दे, मला त्याच्याशी काय घेणं देणं आहे. मला फक्त ही पिशवी दुसऱ्या शहरामध्ये पोचवायची आहे. त्या बदल्यात मला 3 सोन्याच्या मोहरा मिळणार आहेत. जसा त्याच्या मनात हा विचार आला,
त्याने त्याच्या मनातून तांब्याच्या नाण्यांचा विचार काढून टाकला आणि त्याच्या धुंदीमध्ये त्याच्या मस्तीमध्ये तो पुढे पुढे जाऊ लागला आणि चालत चालत आणखी काही वेळ व्यतीत झाला आणि त्यानंतर ते दोघेही एका नदीकिनारी पोचले. तो मुलगा हट्टाकट्टा आणि तंदुरुस्त होता आणि तो काहीही विचार न करता त्या नदीमध्ये उतरतो. परंतु तो म्हातारा व्यक्ती अजूनही नदीकाठीच उभा होता. तेव्हा तो मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला म्हणतो, काय झालं बाबा, पुढे पुढे तुम्ही का चालत नाहीत? आपल्याला ही नदी ओलांडायची आहे. ही नदी जर आपण ओलांडली नाही तर आपण पुढच्या शहरामध्ये पोचू शकणार नाही. तेव्हा तो वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणतो, मला माहीत आहे बाळा, आपल्याला ही नदी ओलांडायची आहे. परंतु जसं की तुला माहीत आहे ना की मी खूपच म्हातारा झालो आहे आणि 2 पिशव्या घेऊन मी ही नदी पार करू शकत नाही. जर नदीमध्ये मी पडलो तर मी वाहत जाईल. तू माझ्याकडील आणखी 1 पिशवी घेऊ शकतोस का? बघा, या बदल्यात मी तुला आणखी 3 सोन्याच्या मोहरा बक्षीस देईल. तेव्हा तो मुलगा हसत त्या वृद्ध व्यक्तीला म्हणतो, बाबा तुम्ही असं का म्हणत आहात? जरी तुम्ही मला सोन्याच्या मोहरा दिल्या नाहीत ना तरी सुद्धा मी तुमचं कार्य अवश्य करेल. मी तुम्हाला तुमच्या शहरापर्यंत, तुमच्या गंतव्यस्थानापर्यंत नक्कीच पोचवेल. तेव्हा ते वृद्ध व्यक्ती हसत हसत त्या मुलाला म्हणाले, बाळा तू तर खूपच संस्कारी दिसत आहेस. असं म्हटल्यानंतर त्या वृद्ध व्यक्तीनं दुसरी पिशवी सुद्धा त्या मुलाच्या हातामध्ये दिली. त्या मुलाने जेव्हा दुसरी पिशवी त्याच्या खांद्यावर घेतली तेव्हा ती पिशवी सुद्धा त्याला खूपच जड वाटली. परंतु तेव्हा तो काहीच म्हणाला नाही. कसे बसे दोघांनाही ती नदी पार केली. नदी पार केल्यानंतर तो मुलगा वृद्ध व्यक्तीला म्हणाला, बाबा या दुसऱ्या पिशवीमध्ये असं काय आहे? कारण ही पिशवी सुद्धा खूपच जड आहे. तेव्हा तो वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणाला, बाळा यामध्ये चांदीची नाणी आहेत आणि म्हणूनच ही पिशवी सुद्धा जड आहे. त्या वृद्ध व्यक्तीचं हे बोलणं ऐकल्यानंतर मुलाचं डोकं आता खूपच जलद गतीने काम करू लागलं होतं. तो हा विचार करू लागला होता की एका पिशवीमध्ये तांब्याची नाणी आहेत तर दुसऱ्या पिशवीमध्ये चांदीची नाणी आहेत. त्यामुळं असं वाटत आहे की हे बाबा दुरून कुठून तरी आले असावेत आणि त्यांनी त्यांच्या जवळ असलेली सर्व संपत्ती, जमीन विकली असावी आणि त्या बदल्यामध्ये ही नाणी त्यांनी जमा केली असावी आणि म्हणूनच ते इतकं धन घेऊन चालले आहेत. परंतु तो मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला काहीच म्हणत नव्हता आणि ते दोघेही त्यांच्या मार्गाने गुपचूप चालू लागतात. काही वेळ चालल्यानंतर आणखी एक सुनसान रस्ता येतो आणि तो सुनसान रस्ता पाहिल्यानंतर त्या मुलाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विचार येतात. तो विचार करू लागतो की ही तर सुनसान जागा आहे. जर मी हे नाणे घेऊन इथून पळून गेलो तर हा वृद्ध व्यक्ती मला कसा पकडू शकेल? मला असं वाटत नाही की हा वृद्ध व्यक्ती मला पकडू शकेल आणि इथे दुसरा कोणीही नाही ज्याच्याकडे हा वृद्ध व्यक्ती मदत मागू शकेल. आणि तसंही या 2 पिशव्यांमध्ये खूप सारी नाणी आहेत. या नाण्यांच्या मदतीनं मी बाजारामध्ये एक चांगलं दुकान विकत घेऊ शकतो आणि त्यामुळं मी माझा नवीन व्यवसाय सुरू करू शकतो. आणि तसंही हा म्हातारा व्यक्ती आहे ना, या पैशाचं काय करणार आहे? यापेक्षा चांगला उपयोग या पैशाचा मीच करू शकतो. तो मुलगा हे सर्व विचार करतच होता तेव्हा अचानक त्याला स्वतःचं आश्चर्य वाटू लागलं. तो स्वतःशीच म्हणू लागला, अरे मी हा काय विचार करत आहे? हे वृद्ध बाबा माहीत नाही कुठून आले आहेत आणि माहीत नाही कोणत्या कारणासाठी त्यांनी इतके सर्व पैसे एकत्रित केले आहेत. मी त्यांना असा चुकीचा फायदा उचलला नाही पाहिजे. नाही, मी असं काहीच करणार नाही. त्या मुलाने काही वेळासाठी त्याच्या मनातील विचारांवर नियंत्रण मिळवलं. परंतु काही वेळानंतर त्याच्या मनातील विचारांनी पुन्हा त्याच्यावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. बघा इथे समर्थांनी सुंदर सांगितलेलं आहे. बघा मनुष्य भक्तिमार्ग करतो. बघा आपल्याला माहीत आहे की आपल्या भक्तिमार्गामध्ये परधन भयावं, परस्त्री माते समान हे सर्व माहीत असून सुद्धा जेव्हा मनुष्याला पुढे पैसा दिसतो ना तेव्हा त्याचं मन विचलित होतं आणि जेव्हा त्याचं मन विचलित होतं ना
तेव्हाच भक्ती तुमची नाहीशी होऊन जाते. जेवढं तुम्ही पुण्यकर्म कमवलेले असतील तेवढा त्या पुण्याचा नाश होऊन जातो. म्हणून या भक्ती मार्गामध्ये जर टिकायचं असेल ना, तर प्रत्येक माऊलीनं, प्रत्येक भक्तानं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. परस्त्री माते समान आणि परधन भयाव या दोन गोष्टी जर तुम्ही जीवनामध्ये अंगीकारल्या ना, तर तुमचा भक्तीमध्ये एकदम व्यवस्थित प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बघा, आपण पुढे पाहूया. बघा, त्या मुलाच्या मनामध्ये वेगवेगळे असे प्रश्न निर्माण होऊ लागले. बघा, विचारांनी त्याच्या पूर्ण मनावर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. तो मुलगा त्या 2 पिशव्या घेऊन त्या वृद्ध व्यक्तीच्या मागे मागे चालत होता. आणि काही वेळ झाल्यानंतर एक डोंगर बघा आला. आणि तेव्हा तो वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणाला, मला हे डोंगर माझ्याने चढणं शक्य नाही. मी खूपच म्हातारा झालो आहे आणि माझ्या गुडघ्यांमध्ये सुद्धा दुखत आहे. जर तू माझी 3री पिशवीसुद्धा घेतलीस तर मी तुला आणखीन 3 सोन्याच्या मोहरा देईल. परंतु लक्षात ठेव, तू या पिशव्या कुठेही पाडू नकोस. तेव्हा तो मुलगा त्या वृद्ध व्यक्तीला म्हणतो, का बाबा, या पिशवीमध्ये असं काय आहे? तेव्हा ते वृद्ध व्यक्ती त्या मुलाला म्हणतात, बाळा, या पिशवीमध्ये सोन्याच्या मोहरा आहेत. वृद्ध व्यक्तीचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो मुलगा मनातल्या मनात खूपच आनंदित झाला. त्याने गुपचूप त्या वृद्ध व्यक्तीकडून 3री पिशवीसुद्धा घेऊन टाकली. आणि बघता बघता ते दोघेही मार्गामध्ये पुढे चालू लागले. आता ते वृद्ध व्यक्ती काहीही न बघा, काहीही वजन न घेता आरामात डोंगर चढत होते. परंतु तो तरुण मुलगा जो त्यांच्या मागे चालत होता, त्याच्याकडे 3 पिशव्या असल्यामुळं तो खूपच हळूहळू चालत होता. परंतु जसे त्याने सोन्याचं नाव ऐकलं, त्याच्या मनामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. तो मनातल्या मनामध्ये विचार करू लागला होता, जर मला हे सर्व धन मिळालं तर माझं पूर्ण आयुष्य आहे ना, त्या आरामात व्यतीत होऊ शकेल. तसंही हे बाबा आता म्हातारे झाले आहेत, यांना इतक्या पैशाची काय गरज हवी? हे त्याचं आयुष्य तर आता जगले तर आहेत. मी आता एक काम करतो, ही सर्व नाणी घेऊन इथून पळून जातो. बघा, मुलाच्या मनामध्ये असंख्य विचार येत होते. मुलाच्या मनाने त्याच्या बुद्धीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवलं होतं. आणि आता त्या मुलाचं मन त्याचं म्हणणं योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी त्याला काहीही बोलत होता. आणि तेव्हा त्या मुलाच्या मनामध्ये आणखी एक विचार निर्माण झाला. आता तो मुलगा हा विचार करत होता की असं वाटत आहे, हा बाबा नक्कीच कोणीतरी चोर आहे. बघा, माणसाच्या मनामध्ये विचारांचं वादळ निर्माण होतं ना, तेव्हा अशा अनेक विचार येऊन जातात की मनाची अवस्था एवढी भयानक होते की माणसाला मार्ग सुचत नाही. तेव्हा त्याच्या मनामध्ये विचार आला की बाबा हा नक्कीच कोणीतरी चोर असावा, नाहीतर यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याच्या मोहरा कशा येतील बरं? जर हे देखील एखादा व्यापारी असते, मग अशा प्रकारे पायी चालत दुसऱ्या शहरात का आले असते बरं? त्याच्याकडे जर इतके पैसे असते, मग प्रवासासाठी यांच्याकडे कोणते तरी साधन नक्कीच असतं. मला तर असंच वाटत आहे की हा बाबा कोणीतरी चोर असावा आणि चोराकडे चोरी करण्यात कोणत्याही प्रकारचं पाप नाही. असाच विचार करून तो मुलगा आता त्या बाबांच्या पुढे पुढे चालू लागला. बघता बघता त्या बाबांच्या खूप पुढे निघून गेला. आणि आता तो हा विचार करत होता की जसा हा डोंगर चढून उतरायचा असेल, तेव्हा मी या 3ही पिशव्या घेऊन जोरात पळून जाईल. आणि असं केल्यामुळं सर्व पैसे माझे होतील आणि त्यामुळे माझी गरिबीसुद्धा कायमची निघून जाईल. मला जे काही हवं असेल ते सर्व काही मला मिळेल. माझ्याकडे मोठ्या प्रमाणात धन संपत्ती असेल. बघता बघताच ते दोघेही डोंगराच्या शेंड्यावर पोचतात. आणि आता त्या दोघांनाही डोंगर उतरायचा होता. इतक्यात तो मुलगा बाबाची नजर चुकून एकदमच धावत सुटला. आता त्या मुलाला त्याचं शरीर खूपच हलकं वाटत होतं. त्याला आता त्या 3ही पिशव्यांचं वजन अजिबात जाणवत नव्हतं. तो धावत धावत खूप दूर निघून आला व त्याच्या घरी पोचला. आता त्याचा आनंदाचा ठिकाणा राहिला नव्हता. त्याने विचार केला
की मी लगेचच या पिशव्यांमधून सर्व नाणी बाहेर काढतो. आणि हाच विचार करून जेव्हा त्याने या पिशव्या उघडल्या तेव्हा पहिल्या पिशवीमध्ये त्याला लोखंडाची गंजलेली नाणी भेटली. हा सर्व प्रकार पाहून त्याला विश्वासच बसला नाही. त्याने लगेचच दुसरी पिशवी उघडली, परंतु त्यामध्ये सुद्धा लोखंडाची गंजलेली नाणी होती. हा सर्व प्रकार पाहून तो मुलगा खूपच हैराण झाला. आणि हे सर्व काय घडत आहे? हे बाबा तर मला काहीतरी वेगळंच म्हणाले, परंतु आता या पिशव्यांमध्ये लोखंडाची नाणी आली तरी कशी? हा सर्व प्रकार मुलाला काही कळत नव्हता. आता त्या मुलाने तिसरी पिशवी जी सोन्याच्या मोहरांनी भरलेली होती ती पिशवी सुद्धा उघडली, परंतु त्या पिशवीमध्ये बघा, त्या पिशवीमध्ये सुद्धा लोखंडाने गंजलेली नाणी होती. हा सर्व प्रकार पाहून तो मुलगा खूपच क्रोधित झाला आणि तो विचार करू लागला की ते बाबा माझ्याशी खोटं का बोलले असावेत. त्यांनी मला असं का सांगितलं की एका पिशवीमध्ये तांब्याची नाणी आहेत, दुसऱ्या पिशवीमध्ये चांदीची नाणी आहेत आणि तिसऱ्या पिशवीमध्ये सोन्याची नाणी आहेत. तो हा सर्व विचार करतच होता की इतक्यात त्याचं लक्ष त्या पिशवीमध्ये असलेल्या एका कागदाकडे गेलं. त्याने तो कागद उचलला. त्या कागदावर काहीतरी लिहिलेलं होतं. तो मुलगा कागदावर लिहिलेलं वाचू लागला आणि कागदावर लिहिलेलं होतं, हे पूर्ण नाटक एक इमानदार माणूस शोधण्यासाठी केलं आहे. बघा, त्या कागदावर लिहिलेलं होतं, हे पूर्ण नाटक केलेलं आहे ना, हे एक इमानदार माणूस शोधण्यासाठी केलेलं होतं. मी या राज्याचा राजा आहे, मला संतान नाही आणि म्हणूनच मी हा सर्व खेळ रचलेला आहे, जेणेकरून मी माझ्या राज्यामधील एका इमानदार व्यक्तीचा शोधू शकेल, जो माझ्यानंतर माझ्या राज्याचा राजा बनू शकेल आणि या राज्याचा राज्यकारभार अगदी इमानदारपणे करू शकेल. या राज्याचा राज्यकारभार तो सांभाळू शकतो जो व्यक्ती पूर्णपणे इमानदार आहे, ज्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारची लालसा नाही. त्या कागदावर लिहिलेलं हे सर्व वाचल्यानंतर तो मुलगा डोक्याला हात लावून खालीच बसला. त्याला आता त्याच्या कृत्यावर पश्चाताप होत होता. तो हा विचार करत होता की जर त्याने त्याच्या मनावर तेव्हा नियंत्रण मिळवलं असतं तर त्याचं आयुष्यसुद्धा अधिक सुखमय झालं असतं, परंतु त्याला त्याच्या मनाच्या विचारांवर नियंत्रण मिळवता आलं नाही. बघा, या कथेचं तात्पर्य काय? समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याच्या जीवनामध्ये आहे ना, वेगवेगळ्या वेळेला प्रत्येक वेळेला प्रचिती येतच असते. बघा, आपली परीक्षा असते. आपली परीक्षा प्रत्येक वेळेला क्षणाक्षणाला भगवंत घेत असतो, पण त्या परीक्षेमध्ये आपण किती खरं उतरायचं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. जो खरं उतरतो ना तो श्रीमंत होऊन जातो, धनवान होऊन जातो, त्याचं जीवन श्रेष्ठ होऊन जातं. म्हणून बघा, असं म्हणतात की माणसाचं मनच आहे ना ते सर्व काही आहे. तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता तुमचे तसेच तुम्ही बनत असता आणि म्हणूनच तुमचा सर्वात मोठा शत्रू असतो ना तो तुम्हाला जेवढं नुकसान पोचू शकत नाही, जेवढं नुकसान तुमच्या मनामध्ये उत्पन्न होणारे हे अनियंत्रित विचार असतात ना तेच पोचवत असतात. म्हणून असं म्हणतात की स्वतःमध्ये लक्षपूर्वक पाहायला पाहिजे. आपल्या मनामध्ये जे विचार चालू असतात तेच विचार शब्द बनत असतात आणि शब्द असतात ना ते कर्माच्या रूपाने प्रकट होत असतात. सारखे तेच कर्म केल्यानं ती आपली सवय बनून जाते आणि तीच सवय आपले चरित्र बनते आणि हे चरित्र आपल्या भाग्याचा निर्माण करत असतात. आणि म्हणूनच आपण आपल्या विचारांवर नेहमी नियंत्रण ठेवायला हवं. आपण नेहमी जागरूक असायला हवं. आपल्याला हे माहीत असायला हवं की आपल्या मनामध्ये कोणत्या प्रकारचे विचार येत आहेत. माणसाची कमजोरी असते ना ती नेहमी छोट्या विचारांपासून सुरू होते. ही एका बीजाप्रमाणे असते आणि जर तुम्ही या बीजाला जर नष्ट केलं नाही तर हा छोटासा विचार असतो ना तो लवकरच एका मोठा वृक्षाचा रूप धारण करतो. बघा, समर्थ सांगत आहेत की आपण छोटा विचार मानतो. आपण मानतो की ही छोटी गोष्ट आहे, पण ती छोटी कधीच नसते. ती हळूहळू करून ती मोठी होत जाते आणि एवढा वृक्ष मोठा होतो ना मग त्याच्यावर नियंत्रण आपल्याला मिळवता येत नाही.
म्हणून आपल्या बुद्धीच्या विचार करण्याच्या क्षमतेला हा पूर्णपणे नष्ट करून टाकत असतो. ज्याप्रमाणे तुम्ही या कथेमध्ये पाहिलं की तो तरुण मुलाचं मन त्याच्या बुद्धीवर हावी झालं होतं आणि त्यामुळे योग्य आणि अयोग्य याच्यामध्ये अंतर करणं त्या मुलाला अशक्य झालं होतं. पण जर तो मुलगा भक्तिमार्गामध्ये असता, जर समर्थांनी सांगितलेल्या विचारांमध्ये असता, तर त्याचं मन बघा विचलित झालं असतं का? कधीच झालं नसतं. कारण आपल्या पूर्ण भक्तिमार्गामध्ये सांगितलेलं आहे, परधड भयावं, समोर जरी किती पैसे दिसले ना तरी हे मन विचलित होऊ नका, हे सांगितलं आहे ना. म्हणून त्यामुळंच त्या मुलाला समजलं नाही की आता काय करायला हवं आणि त्याच्या लालची प्रवृत्तीनं त्याच्यामध्ये इतकी ऊर्जा भरली, ज्यामुळं तो तिन्ही पिशव्या उचलून इतक्या जलद गतीने धावू लागला ना, त्याला त्या जड असणाऱ्या पिशव्या पूर्णपणे हलक्या वाटू लागल्या. आणि म्हणूनच तुमच्या मनामध्ये जेव्हा पण पहिल्यांदा एखादा वाईट विचार उत्पन्न होत असेल तेव्हा त्याला मुळापासून नष्ट करायला पाहिजे. अन्यथा तो छोटासा विचार असतो ना, विशाल वृक्षाचं रूप धारण करतो आणि त्यामुळं तुम्हाला कुठल्या ना कुठल्या चुकीच्या मार्गावर ढकलून देईल. मग तुम्ही ठरवून सुद्धा स्वतःला थांबवू शकणार नाही. म्हणून आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला असेल की आम्ही आमच्या मनातील विचारांवर नियंत्रण मिळवावं कसं? आपलं मन इतकं चंचल आहे, तो इतका शक्तिशाली आहे की तो आपल्याला त्याच्या नियंत्रणामध्ये घेतोच. आपण जरी विचार केला तरी सुद्धा आपण त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकत नाही. तर याचं उत्तर आपण 2 मार्गाने मिळवू शकतो. पहिला मार्ग म्हणजे योग्य हेतू निर्माण करा. कित्येक वेळा तुम्ही पाहिला असेल की तुमच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं, परंतु तुम्ही बोलता काही वेगळंच होतं. कारण तुमच्या मनामध्ये जे काही आहे तेच तुमच्या तोंडामधून बाहेर निघत असतं. परंतु जेव्हा आपल्याकडून ती चूक होते त्यानंतर आपलं मस्तिष्क असतं ना, चांगल्या प्रकारे काम करायला लागतं. आपली विचार करण्याची क्षमता पुन्हा एकदा जागृत होते आणि अशा अवस्थेमध्ये आपल्याला हे समजत नाही की आपल्याकडून चूक झाली आहे आणि त्यानंतर आपलं मन दुःखी होतं. आपल्याला पश्चाताप वाटू लागतो आणि ह्या पश्चातापापासून आणि दुःखीपणापासून वाचण्यासाठी आपण आपला हेतू असतो ना तो निर्धारित करायला पाहिजे. आणि म्हणूनच जेव्हा पण तुम्ही एखादं कार्य करणार असाल तेव्हा आपण स्वतःला विचारायला हवं की तुम्ही जे काही करायला चालला आहात त्यामागे तुमचा हेतू काय आहे. जर हेतू वाईट असेल ना तर ते कार्य कधीच सिद्धीच होणार नाही. तुम्ही हे कार्य करून दुसऱ्याला दुःख पोचवू इच्छित आहात का? किंवा दुसऱ्याला कमीपणा दाखवू इच्छित आहात का? किंवा तुम्हाला जगामध्ये मोठेपणा मिळवायचा आहे का? तुम्ही असे वेगवेगळे प्रश्न असतात ना, स्वतःला विचारायला हवेत. जेव्हा तुम्ही तुमच्या हेतूनं प्रति जागरूक व्हाल तेव्हाच तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह निर्माण होईल आणि तुम्ही सकारात्मक ऊर्जेसोबत जोडले जाल आणि तुमच्या मनामध्ये बसलेली नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक हेतू दिवसागणित कमी होऊ लागेल. परंतु लक्षात ठेवा, समर्थांनी सांगितलेलंच आहे की ही गोष्ट तुम्हाला रोजच्या रोज करावी लागेल आणि तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की तुम्ही नेहमी चांगल्या गोष्टीचाच विचार करावा. तुमचे हेतू नेहमी चांगलेच असावे. तेव्हाच तुम्ही दुःखी आणि त्रासापासून वाचू शकता. अन्यथा तुम्ही अशा प्रकारे दुःख आणि त्रासामध्ये घेरलेले राहाल आणि तुम्ही कितीही प्रयत्न केले ना तरीही सुद्धा त्यातून निघू शकणार नाही. बघा, दुसरी गोष्ट, मनामध्ये दक्षता निर्माण करा ज्यामुळे तुमचं मन शांत राहू शकेल आणि तुमच्या मनामध्ये असलेले नकारात्मक विचार, नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊ शकेल, ज्यामुळे तुम्ही शांतीने पुढे जाऊ लागाल. तुम्हाला यासाठी फक्त इतकेच करायचं आहे की या वेळेला जे काही घडत आहे ना तुमच्या डोळ्यासमोर, तुमच्या आजूबाजूला जे काही घडत आहे फक्त ते पाहत राहा, मौन राहा. तुमच्या मनातील विचार, आठवणी, भावना यांच्यावर प्रतिक्रिया न देता आजूबाजूला जे काही घडत आहे ते फक्त पाहत राहा, ज्यामुळे तुमच्या मनामध्ये असलेले विचार नष्ट होऊन जातील. तुमचं मन रिकामं होऊ लागेल आणि त्यामुळे तुम्ही नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊन जाल.
म्हणूनच जो स्वतःला पारखून बघत असतो ना, तोच खरा तपस्वी असतो. अर्थातच जो त्याच्या मनामध्ये चाललेल्या विचारांवर काहीही प्रतिक्रिया देता न देता वागत असतो, वास्तविक पाहता असाच व्यक्ती त्याच्या मनावर नियंत्रण मिळवत असतो. असाच व्यक्ती त्याचं जीवन आनंदी आणि सुखमय करत असतो. म्हणूनच जर तुम्ही सुद्धा तुमचं आयुष्य सुखी आणि आनंदी बनवू इच्छित असाल ना, तर सर्वप्रथम तुमच्या मनावर नियंत्रण मिळवावं लागेल. तुम्हाला तुमचं मन नकारात्मक वाईट विचारांपासून रिकामं करावं लागेल. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की मनुष्याला दुःखी का होतो बरं? त्याचं मन असतं ना, ते वाईट विचारांना प्रेरित करत असतं. पण त्याच्यावर एक रामबाण उपाय म्हणजे, जर तुम्ही भक्तीमध्ये, समर्थांनी सांगितलेल्या भक्तीमध्ये तुमचं मन ओतलं, तुमच्या मनाला एक चालना दिली, 2 वेळची उपासना केली, तर तुमचं मन सुद्धा स्थिर होऊन जाईल. आणि जेव्हा मन स्थिर होतं ना, तेव्हा आपोआप सुख यायला निर्माण होतं. आपोआप तुमचं मन चंचल होतं ना, ते चंचलपणा निघून जातो आणि त्या मनाला एक स्थिरपणा येतो. आणि तो स्थिरपणा असतो ना, तो माणसाला सुख समृद्धीकडे घेऊन जातो आणि तो आयुष्यभर टिकून राहतो. जय जय रघुवीर समर्थ.